दिशा सालियनच्या वडिलांची मुंबई हायकोर्टात धाव। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत दबाव टाकल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आलाय। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरियासह मुंबई पोलिसांवर सुद्धा याचिकेत आरोप करण्यात आलेले आहेत। दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप आहे। यापूर्वी जेव्हा दिशा सालियनच्या आईवडिलांसोबत संवाद साधण्यात आला होता तेव्हा त्यांनी असं कुठलीही शक्यता फेटाळून लावलेली होती, पण आता मात्र त्यांनी याचिका दाखल करत अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। दिशाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। विशेष म्हणजे याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरियासह मुंबई पोलिसांवर सुद्धा काही आरोप करण्यात आलेले आहेत। सरकारने बनवलेल्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनाही यात प्रतिवादी बनवलेला आहे। दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतलेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आहे, किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल करत आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप सुद्धा दिशा सालियनच्या वडिलांनी या याचिकेतून केलेला आहे। दिशा सालियन आणि नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। लवकरच सुनावणी अपेक्षित आहे। दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे। सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। सामूहिक बलात्कार करून दिशाची हत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे। सीबीआय चौकशीची मागणी देखील दिशा सालियनच्या वडिलांनी केलेली आहे। मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। किशोरी पेडणेकरांनी सुरुवातीला दिशाभूल केली आणि आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप देखील या याचिकेतून करण्यात आलाय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशीसाठी वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। लवकरच सुनावणी यावर अपेक्षित आहे। दिशाची सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आलाय। सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली। प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची मागणी देखील याचिकेतून करण्यात आलेली आहे। मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांनी याचिकेतून आरोप देखील केला आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी कुटुंबाने आता हायकोर्टात धाव घेतलेली आहे आणि काही नावं देखील या याचिकेत घेतलेली आहे। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरियासह मुंबई पोलिसांवर सुद्धा याचिकेत आरोप करण्यात आलेले आहे। किशोरी पेडणेकर यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलाय की त्यांनी दबाव टाकला। मुंबई पोलिसांवरही आरोप आहे की त्यांनी सुद्धा आपल्यावर दबाव टाकला। आता प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याला देण्याची मागणी सुद्धा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दिशा सालियनच्या वडिलांनी आता हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे। दिशाचा सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे। सीबीआय चौकशीची मागणी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सरकारने बनवलेल्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांनाही यात प्रतिवादी बनवलेला आहे। प्रकरणाचा तपास आता समीर वानखेडेंसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्याची मागणी देखील या याचिकेतून करण्यात आली आहे। त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकरांनी दिशाभूल करत दबाव टाकल्याचा दिशाच्या वडिलांनी याचिकेतून आरोप केला आहे। त्याचबरोबर नजरकैदेत ठेवत मांडलेले पुरावे खरे मानण्यास भाग पाडल्याचा दिशाच्या वडिलांनी याचिकेतून गंभीर आरोप केलेला आहे। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले आहेत। आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहेत। कृष्णा, सौरभ, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी ही याचिका मुंबई हायकोर्टामध्ये केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता जो काही तपास होणं आवश्यक होता तो सखोल तपास झालेला नाही, योग्य तपास झाला नसल्याचा दावा या याचिकेमधून करण्यात आलेला आहे। शिवाय राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी जी एसआयटी नेमलेली होती त्या एसआयटीतल्या अधिकाऱ्यांना सुद्धा यामध्ये प्रतिवादी बनवलेला आहे। म्हणजे येत्या काळात जेव्हा ही सुनावणी रेकॉर्डवरती येईल किंवा हायकोर्टामध्ये चालेल तेव्हा या सगळ्या अधिकाऱ्यांना कोर्टात उभं राहून आपली बाजू जी आहे ती मांडावी लागेल किंवा आपल्या वकिलाच्या माध्यमातून मांडावे लागेल की तपासामध्ये नेमकं काय काय झालं। मात्र दिशा सालियन हिची बलात्कार करून हत्या झाली आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणातले पुरावे जे आहेत ते नष्ट करण्यात आले, यामध्ये राजकीय वापर झाला। शिवाय पोलिसांनी सुद्धा मदत केली असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्यासहित सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलिसांवरती गंभीर असे आरोप जे आहेत ते याचिकेमध्ये करण्यात आलेले आहेत। शिवाय काही वेगवेगळी माध्यमं जी या सगळ्या प्रकरणावरती पाठपुरावा करत होती, शिवाय ज्या काही लोकांनी यामध्ये दावे प्रतिदावे जे काही मांडलेले होते, शक्यता वर्तवलेल्या होत्या, त्या सगळ्यांचा दाखला याचिकेमध्ये देण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल व्हावा आणि हा तपास जो आहे तो सीबीआयकडे द्यावा आणि हायकोर्टाच्या देखरेखीखाली तपास व्हावा, अशा पद्धतीची प्रमुख मागणी जी आहे ती याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे।
प्रमुख आरोप हा आदित्य ठाकरे यांच्यावरती आहे. शिवाय किशोरी पेडणेकर यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला दिशा सालियांच्या मृत्यूला धरून अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून आमची दिशाभूल केली आणि त्यानंतर आमच्यावर दबाव सुद्धा टाकला असं म्हणत किशोरी पेडणेकर यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आलेली आहे. याचिकेमध्ये आपण पाहिलं तर त्यावेळेचे तपास दरम्यान जी एसआयटी बनलेली होती त्या एसआयटीचे प्रमुख ऍडिशनल सीपी राजीव जैन असतील, डीसीपी अजय कुमार बन्सल असतील आणि इतर जे काही तपास अधिकारी होते त्यांना सुद्धा प्रतिवादी बनवलेला आहे. शिवाय समीर वानखेडे यांना सुद्धा या सगळ्यामध्ये प्रतिवादी बनवलेला आहे आणि या सगळ्यामध्ये योग्य तो तपास होऊन आता गुन्हा दाखल करणं आवश्यक आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. याच्या आधी हायकोर्टामध्ये आपण जर पाहिलं तर राशीद खान पठाण नावाच्या एका वकिलानं आदित्य ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा यासाठी याचिका दाखल केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्या याचिकेत जे काही दावे केलेले आहेत ते अगदी पूर्णपणे योग्य असल्याचा दावा करत सतीश सालियान यांनी देखील ही याचिका दाखल केलेली आहे. त्यामुळे हायकोर्टात ही याचिका कशा पद्धतीनं स्टँड होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण या प्रकारची संबंधित आधीच एक याचिका जी आहे ती हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि आता दिशा वडिलांच्या नावाने याचिका दाखल झालेली आहे आणि त्यामुळे येत्या काळात हायकोर्ट यावरती काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप जे आहेत ते याचिकेमधून करण्यात आलेले आहेत. 8 जून 2020 ह्या तारखेला ज्यावेळेला दिशा सालियान हिचा मृत्यू झालेला होता आणि तिची आत्महत्या असल्याचं मुंबई पोलिसांनी जेव्हा स्पष्ट केलेलं होतं त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य नाहीये. तर दिशा सालियान हिच्या घरी पार्टी सुरू असताना आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मोरिया आणि इतर काही जे काही लोक आहेत ते पार्टीच्या वेळेला पोहोचले आणि ठीक आहे, बरोबर. यापूर्वी आदित्य ठाकरेंचं नाव फक्त राजकीय आरोपांमध्ये येत होतं, पण आता थेट दिशा सालियांच्या वडिलांनीच याचिकेत आदित्य ठाकरे यांचं नाव घेतलंय. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल.